तुम्हाला माहीत आहे की वर्षातील अशी एक एकादशी आहे जिचा महिमा साक्षात भगवान श्रीकृष्णाने धर्मात्मा युधिष्ठिराला सांगितले होता. अशी एकादशी जिचे व्रत केल्याने केवळ तुमच्या आयुष्यातील गरिबी दूर होत नाही तर ब्रह्महत्येसारखी मोठी पापे सुद्धा धुवून निघतात. हो, मी बोलते अपरा एकादशीबद्दल. पण 2026 मध्ये ही एकादशी होणार आहे. यंदाच्या दिवशी ग्रहांची अशी स्थिती बनत आहे की ज्यामुळे तुमचे रखडलेले धन तुम्हाला परत मिळू शकते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 2026 ची अपरा एकादशी कधी आहे, शुभ मुहूर्त कोणता आहे, या दिवशी कोणते 3 विशेष उपाय केल्याने तुमच्या घरात लक्ष्मीचा अखंड वास राहील आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या दिवशी कोणती चूक तुमच्या संपूर्ण पुण्याचा नाश करू शकते. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी असा एक उपाय सांगणार आहे जो तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करू शकतो. चला तर मग सुरू करूया. 2026 अपरा एकादशीची तारीख आणि मुहूर्त पाहूया. 2026 मध्ये अपरा एकादशी 13 मे 2026 म्हणजेच बुधवार रोजी येत आहे. एकादशी तिथी प्रारंभ 12 मे 2026 रोजी सायंकाळी 7:25 सुरू होत आहे. तर एकादशी तिथी समाप्ती 13 मे 2026 रोजी रात्री 9:05 समाप्ती होत आहे. तसेच पारण म्हणजे व्रत सोडण्याची वेळ 14 मे 2026 रोजी सकाळी 5:55 ते 8:30 दरम्यान आहे. अपरा एकादशीचे धार्मिक महत्त्व पाहूया. अपरा एकादशी. अपरा या शब्दाचा अर्थ आहे अपार किंवा अमर्याद. या एकादशीचे व्रत केल्याने अपार पुण्य मिळते, म्हणून हिला अपरा एकादशी म्हणतात. पद्मपुराणात असे म्हटले आहे जी फळे कार्तिकी स्नानाने किंवा प्रयागमध्ये माघ स्नानाने मिळतात ती केवळ अपरा एकादशीच्या एका व्रताने मिळतात. ही एकादशी मान सन्मान, धनदौलत आणि कीर्ती मिळवून देण्यासाठी सर्वोत्तम मानली जाते. या दिवशी काय करावे तर सकाळी लवकर उठून स्नान करून देवासमोर बसून व्रताचा संकल्प करावा. तसेच विष्णुपूजा, भगवान विष्णूंच्या त्रिविक्रम रूपाची पूजा करावी. त्यांना पिवळी फुले, तुळशीची पाने आणि पिवळे फळ अर्पण करावे. या दिवशी तुळशीपाशी तुपाचा दिवा लावून 11 प्रदक्षिणा घालाव्यात. तसेच विष्णू सहस्त्रनाम किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. तसेच आता पाहूया धनप्राप्ती आणि बाधा निवारणीसाठी विशेष उपाय. जर तुम्हाला आर्थिक अडचण असेल तर हे उपाय नक्की करा. तर केशरयुक्त दुधाचा अभिषेक हा भगवान विष्णूंच्या मूर्तीला किंवा शालिग्रामला करावा. तसेच विष्णूंच्या मूर्तीला किंवा शालिग्रामला दक्षिणवर्ती शंखाने केशर मिश्रित दुधाचा अभिषेक करावा. यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते. तसेच पिवळ्या वस्तूंचे दान. या दिवशी ब्राह्मणाला किंवा गरजूला पिवळे धान्य, पिवळे कापड किंवा केळी दान करावी. तसेच संध्याकाळी मुख्य दरवाजावर 2 दिवे लावावेत आणि त्यात 1 लवंग टाकावे. यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते. तसेच पिंपळाच्या झाडाला दूध आणि पाणी अर्पण करून 7 प्रदक्षिणा घालाव्यात. आता पाहूया या दिवशी काय करू नये. तांदूळ खाणे वर्ज्य करावे. एकादशीच्या दिवशी तांदूळ खाणे शास्त्रात निषिद्ध मानले गेले आहे. असे मानले जाते की या दिवशी तांदूळ खाणारा व्यक्ती पुढच्या जन्मी सरपटणारा प्राणी होतो, त्यामुळे ते टाळावे. तसेच कोणाशी कठोर बोलू नका किंवा कोणाची निंदा करू नका. तसेच एकादशीला तुळशीची पाने तोडू नयेत. पूजेसाठी आदल्या दिवशीच पाने तोडून ठेवावीत. दिवसा झोपणे टाळावे. त्याऐवजी भजन कीर्तनात वेळ घालवावा, नामस्मरणात वेळ घालवावा. अपरा एकादशीची संक्षिप्त कथा पाहूया. प्राचीन काळी महिध्वज नावाचा एक धर्मपरायण राजा होता. त्याचा धाकटा भाऊ वज्रध्वज खूप क्रूर होता. वज्रध्वजाने आपल्या भावाची हत्या करून त्याचा मृतदेह जंगलात गाडला. महिध्वज प्रेत बनून भटकू लागला आणि लोकांना त्रास देऊ लागला. एकदा धम्य ऋषींनी त्या प्रेताला पाहिले आणि आपल्या तपोबलाने त्याचे दुःख ओळखले. ऋषींनी स्वतः अपरा एकादशीचे व्रत करून त्याचे पुण्य त्या प्रेताला दिले. त्या पुण्यामुळे राजा प्रेतयोनीतून मुक्त झाला आणि त्याला स्वर्ग प्राप्ती झाली. आता पाहूया 2026 मधील विशेष योग. 2026 ची अपरा एकादशी बुधवारी येत आहे. बुधवार हा भगवान विष्णूंचा दिवस मानला जातो, त्यामुळे या एकादशीला सौम्यवार योग तयार होत आहे. ज्यांच्या कुंडलीत बुध ग्रह कमकुवत आहे किंवा ज्यांना व्यवसायात अडथळे येत आहेत, तर तोटा होत आहे, त्यांच्यासाठी हा दिवस सुवर्ण संधी आहे. या दिवशी विष्णूंची पूजा केल्याने बुद्धी तीक्ष्ण होते आणि व्यापारात प्रगती होते. तसेच रखडलेले धन मिळण्यासाठी या दिवशी काय करावे. जर तुमचे पैसे कोणाकडे अडकले असतील तर उपाय नक्की करा. एकादशीच्या दिवशी सकाळी एका पिवळ्या कागदावर चंदनाने त्या व्यक्तीचे नाव लिहा ज्याच्याकडून पैसे येणे बाकी आहे. तो कागद भगवान विष्णूंच्या चरणी अर्पण करा आणि ओम विष्णवे नमः या मंत्राचा 21 वेळा जप करा. एकादशी संपल्यानंतर तो कागद वाहत्या पाण्यात विसर्जित करा. तसेच आता पाहूया पितृदोषापासून मुक्तीसाठी या दिवशी काय करावे. तर अपरा एकादशी ही केवळ स्वतःसाठी नाही तर पूर्वजांच्या कल्याणासाठीही महत्त्वाची आहे. जर कोणाचे पूर्वज तृप्त असतील तर त्या दिवशी केलेले अन्नदान थेट पितरांपर्यंत पोहोचते. या दिवशी संध्याकाळी घराच्या दक्षिण दिशेला 1 तुपाचा दिवा लावावा. त्यामुळे पितर प्रसन्न होतात आणि घराला आशीर्वाद देतात. तसेच या दिवशी अपरा एकादशी दिवशी काही भोजनाचे नियम आहेत. या दिवशी साबुदाणा, वरई म्हणजेच भगर, बटाटा आणि फळे खाऊ शकता. शक्य असल्यास साधे मीठ टाळून सैंधव मीठ
वापरावे. असे मानले जाते की जो व्यक्ती या दिवशी पूर्णपणे निर्जळी म्हणजेच पाणीही न पिता उपवास करतो त्याला वैकुंठ प्राप्ती होते. परंतु आरोग्य जपूनच तुम्ही कोणताही निर्णय घ्यावा. तसेच आरोग्यासाठी अपरा एकादशीचा फायदा. अपरा एकादशी उन्हाळ्याच्या काळात म्हणजेच मे महिन्यात येते. या काळात उपवास केल्याने शरीरातील विषारी घटक म्हणजेच टॉक्झिन बाहेर पडतात आणि पचनसंस्थेला आराम मिळतो. तसेच मानसिक शांतीसाठी या दिवशी तुळशीच्या माळ्यांचा जप केल्याने मानसिक ताण कमी होतो. तसेच यशस्वी होण्यासाठी विष्णू त्रिविक्रम मंत्र. अपरा एकादशीला विष्णूंचा त्रिविक्रम रूपाची पूजा होते. त्रिविक्रम म्हणजे ज्यांच्या 3 पावलात ब्रह्मांड व्यापले जाते. तो मंत्र कोणता तो पाहूया. ओम त्रिविक्रमाय नमः. हा मंत्र ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे सकाळी 4 ते 6 या वेळेत जपल्यास अशक्य गोष्टी शक्य होतात. तर रसिक प्रेक्षकांनो, ही होती 2026 मधील अपरा एकादशीची संपूर्ण शास्त्रोक्त माहिती. भगवान विष्णूंच्या त्रिविक्रम रूपाची पूजा तुमच्या आयुष्यातील सर्व संकटांचा नाश करते आणि तुम्हाला अपार सुख समृद्धी लावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. लक्षात ठेवा, एकादशीचा उपवास हा केवळ अन्नाचा त्याग नसून तो आपल्यातील वाईट विचारांचा त्याग आहे. त्यामुळे अवश्य होईल ती सेवा करा, उपवास करा. व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.